बघा हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. तर आज सकाळ सकाळ पिरूच्या बागेत यावं लागलं, कारण की रात्री बघा हे पाणी चालू आहे का नाही, पण रात्री इकडे ह्या शेतकऱ्यानं टँकरचं पाणी सोडलं होतं, कारखान्याचं घाण पाणी. हो काय दिसतंय का तुम्हाला नांगरटीत? आणि तिथून हे पाणी आलेलं आहे आपल्या पिरूत. हो काय हे आता सोडलं ह्याचं बोरचं पाणी ह्याच्यावर. तर हे असं पिरूचं पिरूच्या साईडनं तासातनं हे असं पाणी आपलं कारखान्याचं गेलेलं आहे बघा. खाली चांगलं 2 पट्ट भिजलेलं आहे इथं. तर आमच्या बघा आहोने आता लावलं आहे पाणी ह्याचं, कारण का ह्या पिरूच्या मुळीला असं हे होऊन चरखा बसला म्हणजे रोपासने. आता काय करायचं, बघू काय होतंय काय नाही. पण पाणी तर भरपूर आलेलं आहे. त्या बांध फुटलेला होता त्याच्यातनं पाणी आलेलं आहे बघा. हे असं जो काही असं हो का, हे आहे जे कारखान्याचं पाणी आहे साठलेलं आहे इथं. मग तुम्हाला दाखवते जवळून बघा त्याचा रंग कसला आहे. हे सोडलेलं आहे आपण आता, ह्याचं चांगलं पाणी सोडलेलं आहे ह्याच्यावरनं, म्हणजे ही होऊन जाईल म्हणून. तर बघा आता हे असं सोडलेलं आहे आपण घरचं पाणी आपल्या बोरचं. म्हणून हे काही दिसते का तुम्हाला, हे असं हो काही पाणी आहे का, कारखान्याचं पाणी आलेलं आहे बघा हे आपल्या रानात. तर आपण दुसरं काय धान्य असतं म्हणजे पीक असतं म्हणजे काय वाटलं नसतं, पण हे आता पिरूची रोप आहेत हो का, हे आपली आहे का अशी. ही इथल्या एवढ्या टपक्यात पिरूच्या रोपासनी जर चरका जर बसला मुळीला तर काय लय अवघडच काम आहे बघा. आता हे चांगलं काही एवढं साठलेलं हिथनं जे आहे का नाही काही ह्या पट्ट्यात हिथनं असं, आणि दोन्ही पट्ट पूर्ण भिजलेले आहेत हो काही. ही खाली गेलेलं आहे का घरापर्यंत आपल्या, हे असं दोन्ही पट्ट्यातनं गेलेलं आहे बघा पाणी खालीपर्यंत. आणि खाली पण साठलेलं आहे हे असंच पाणी, आणि ही सुद्धा कारखान्याचंच पाणी साठलेलं आहे. तर काय तुम्ही बसलं, ह्याचा कसला आहे रंग आहे का गोळासारखा. मग आता काय झालेले अवघड झाले काम. आता भीती वाटायला लागली पिरूच्या मुळीला जर काय झालं आणि रोपासने जर काय झालं तर. म्हणून बघा म्हणलं आता ही पाणी सोडलं आहे आपण, चांगलं पाणी चालू करून सोडलं आहे ह्याने. तर तो का ती ह्याने हे करतात आता झाडावर पाणी मारतात त्याच्या मुळीला काय होणे म्हणून. तर काय नाही झालं तर शक्यतो बरंच आहे. आता हे चांगलं पाणी तर सोडणारच आहे आपण. मग हे रात्रीचं त्याने घेतला होता ना टँकर, त्यामुळं काय बघता झालं नाही आणि काय नाही. सकाळ उठून बघतोय तर पाणी आलेलं आहे बघा. मग म्हटलं आता बघा हे, मग लाईटी आले त्या आज बुधवार आहे तर सोडून घ्यावं म्हणलं हे पाणी लक्ष लगेच, म्हणजे काय थोडाफार ही फरक पडला तर पडला. तर बघा काय आता दुसऱ्या पट्ट्यातनं बी सोडलेलं आहे पाणी. आता काय करायचं, आल्यावर पाणी बांध फुटलेलं आहे त्यातनं आल्यावर आता काय करायचं. दुसरं जर पीक असतं तर काय ह्याला वाटलं नसतं, पण आपली आहेत पिरूची रोपं ही, त्यामुळं भीती थोडीशी वाटते. बघू आता काय होतंय काय नाही. तर बघा आता काय करायचं. तर बघा हे आपलं असं सकाळचं वातावरण दिसतंय बघा मैत्रिणीनो. कामबिम झाले सगळं. ह्याने आलतं पाणी सोडू म्हणलं, मग काय व्हायचं तर नाही सहजासहजी लगेच. जरी आता झालंच तरी मग बघू. पण रोपं एवढी मोठी रोपं येऊन आता हे व्हायचं म्हणजे हीच आहे, अवघडच वाटतंय ना जरा थोडंसं. इथं लय पाणी साठलंय बघा हो काय, असं लय पाणी साठलंय हो. काय करायचं आता हे. आणि हे पाणी काही नव्ह, कारखान्याचं पाणी घाण पाणी असते, त्यामुळं लय अवघड काम आहे रोपासनी तर. मग बघा आता म्हणलं चांगलं पाणी सोडून घेतो म्हणलं. बघा हे आपलं सकाळचं वातावरण कसं दिसतंय बघा मित्रांनो. तर कसा वाटतोय आपला एरिया हा, म्हणजे छान वाटतोय की नाही सांगा बरं बघा. तर बघा आमचं हे करतो म्हणलं, थोडं पाणी लावून घेऊ म्हणलं. तर आता काय करायचं बघा. बघा म्हणलं सकाळ काम लागलं म्हणलं काय तर. मग बघा आता म्हणलं बा तरी बघा रोपासनी काय होणार तर नाही ना, बघू आता. तर झाले सगळं काम आवरून ही म्हणलं थोडंसं ही तुम्हाला दाखवा म्हणलं रोपासनी. कुणाला काय माहिती असलं तर सांगा, पाण्यानं काय रोपासनी चरखा बसतोय की काय काय. तर बघा हे अशी फुलं लागायला लागली. ती फुलं काही झाडाला कळी लागते याच, तोडून टाकायची आपली कळी. काय करायचं, आपली झाडं लहान आहेत हो काही. बघा हे काय असं सेटिंग धरायला लागलंय हो काय, असं सेटिंग व्हायला लागलंय कुठं आहे का. हा केवढा आहे इथं, आहे की इथं पण आहे की. तर
आपली काही रोप मोठी नाही ती लहानच आहे ती, पण आता खत ही घातल्यामुळं थोडंसं कळी लागणार. हे पण ह्या ठाप्याला पेलाय तर पाहिजे की फळ लागलेलं. हां हे का नाही? काय होईल का हो ह्या पाण्यानं रोपासने? हां इथं लय साठलंय त्याला, हे तर असा चरका बिरका बसला तर हे होऊन जाईल की ह्या पाण्यानं चांगल्या ते येऊन. पण ही दोन्ही पण पट्ट्यातनी पाणी असं गेलेलं आहे खाली. हां काय माहीत म्हणतात, बघू आता सोडलंय तर पाणी बघा कसं कसं होतंय कसं नाही बघू आपण. कुठे लागलाय पेरू तुम्ही म्हणताय? 3 आहे ते दाखवलंय बघा कशी कळी निघली आपल्या रोपासनी. हे का कशी कळी निघायचं चालू हे का. तर बाय सगळ्याला, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर जेणेकरून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.